गजाननावलिया अवतरले जगताराया 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत दत्तूजी महाराज की जय। अध्याय 8। श्री गणेशाय नमः। हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकाचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या हे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भासे वितरी, त्याचे सांग करू हरी शवनते कवण्यारती। गिरवानाचा नसे गंधळ, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद मेडुकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करुण घेऊन श्रीपती, तरी धनाचा भाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशात अंधत्वात आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीनधन चक्र पाणी, दारिद्र्याचे मणीच्या मणी जाती जिरोण म्हणत। हे व्यवहारिक दृष्ट्या खरे धनी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहतराय रात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वावण, घणाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघान्या निल्या मनात, तळी विहिरी भरतात, निवळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा। ऐश्या तव कृपेचा दासगुणा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, ते नेहमी तृप्त होईन, अवघ्या सुखाचे पाविन, अमृताचा लाभता कण रोग सारे होती। असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामादी दुफळीबाई येऊन बैसली ऐकले। तेथ जेथे नांदे दुफळी, तेथे तेथे करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळीच्या पायी होतसे। क्षय रगतो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसयम सदनला प्रयत्न वळती लोळे तेथ। असो तळ्याच्या काठावर देशमुखाचा एक महारा, करू लागला चरचर या खंडू पाटलामुळे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयतात। तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला कारणे। पाटील बदला त्यावरी, तुझी रीत नाही बरी, गरीबाईने पायरी आपली कधी सोडू नये। उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकड्याचा नाही जाण म्हणी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकुनी भाषणा पाटील खवळला
मानसी बाचा बाचीचे कारण होते अतिशुल्लक जाण कागद ठाण्याला गुण पाठवणे होते पाटलाला तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी की त्वाचा जरा टकुल्या सीट हित टप्पा द्याया ते ऐकून बदला महार मी ना टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रयावर तुमचा डोळा हमेशा काही अस्वाद दिनी मी न टप्पा जाय घेऊनी तुझ्या हुकमाला गुणी बोंब्या शिमक्याच्या समजतो मी असे वदनी बोलला हाव भावही तैसा केला मूळ वटून हात नेला त्याने आपुल्या मुखापुढे ती त्याची पाहुणा कृती खंडू पाटील कोपला चित्ती बरीब वेळूची काठी होती पाटलाच्या वृत्तात त्याचा काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर पाटील मुळचा जोरदार त्याने लागे केला प्रहार त्या प्रहारे करुणी हात गेला मोडूनी महार बेशुद्ध होऊन पडता झाला भुवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महाराज त्याच्या आप्तांनी नेला देशमुख सदनी मोडला हातही पाहुणे देशमुख ते संतोषले वावा छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्यावली ये नाशे संधी आली ती उपयोगना दौडणे त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीसी समजावले अधिकारासी खोटे नाटे विधो कोठेही दोन पक्षात फिर्याद त्या महाराजची पुस्तकात नोंदली साची आज्ञा झाली अधिकाराची पाटील पकडून आणावया शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या तो खंडू पाटला समजले धाबे त्याचे दणाणले तोंडचे पाणी पळाले झाला ते चिंतातुर ज्या गावी मी वाघापरी वागत होतो आजवरी तेथच का असे प्रसंगाने ला भिडीचा अब्रू दारास अपमान वाटे मरणावण मरण बंधू गेले घाबरून काही विचार सूचना खंडू हताश होऊन बैसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराला साकडे घालावे त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा कोणी न राहिला यावराडी लौकिक यत्न करण्याला बंधू गेल्या अकोल्याला खंडू पाटील निटाला समर्थाकडे रात्रीस येताच केला नमस्कार शिर ठेवले पायावर महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी दाढे सज्ज करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला देशमुख मंडळीने मला माझे अहित करण्यास त्यानिमित्त कैद मला पुण्याचा उद्या प्रसंग आला समर्थ माझ्या इज्जतीला तुझं कोण रक्षल उद्या येथील राजदूत मला इथून नेण्याप्रत बेटी ठुकणी पायात ऐशी आज ऐकले त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथे चिचिरा ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो अब्रू दारा कारण बैज दहेचं मरण अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा त्या अपराध खड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमानाच्या अब्रूचा आधरा समर्था आहे काळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन त्या झाला केवळ आपल्या अभ्रुस्तव तेथे भगवंताने बली अभ्रू त्याची रक्षण केली प्रभूने व स्त्रीने द्रौपदीला सभेत तेवी मामापुरी पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी बली तिचे करावं रक्षण ऐसे वदन समर्थाला पाटील रडू लागला आसवास तो चावला पुरू नेत्रवाटेचे घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळले खंडू पाटला हृदय धरले त्यांचे सांत्वन करावया अरे कामकर्त्या पुरुषाव्रत ऐशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थ दृष्टी बळावता ऐशच होते तत्वता खऱ्या नीतीची वार्ता अनुमात्र त्या कळत नसते पण तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थ करू पाहता मार्गे कौर पांडवात स्वार्थ झाला विपड सत्य परी पांडवांचा पक्ष न्याय खरा होता की म्हणून पांडवा कारणे केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जा भिवू नको सतीळ भर बेडीनं तुझी पडणार किती जरी केला जो देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का स्रोत मुखात आले ते कुठे कधी पाटील मंदिर उत्तरोत्तर भिजू लागली साचार कोणा नाही आवडणार अमृतदेव सेवाव्या पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले रावकरणे समर्थाला निजगुरी असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले उचित 10-5 तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती परिधना चालू उचित राई ज्यांच्या विशेष ते काय मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाणं तरी होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटिचे देशुरासहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तिने त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारीपा आणि ऐसे वरले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हिनत्व वेदविद्येला आणू नका निरर्थक हिन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बा डोईस बांधल्या शालीची किंमत काय राखाव मी म्हणतोय से म्हणा
खरे स्वरमनी आणा उगीच बोळ्या भाविकांना संग आणून नाडू नका जी रुच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला चुक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे तैलंगी ते ऐकून चकित झाले अधोवदन बैसले मुखवरी करण्या आपले भयमनी वाटले त्या सूर्योदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी विप्रमणती आपल्या मणी हा पिसा कशाचा महात्यानी चारी वेद याच्या वेदनी नांदत असे प्रत्यक्ष हा विधाताचा वय दुसरा शंका येथे नुरली जरा हा असा ब्राह्मण खरा जातीने किनी संशय परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची कोणत्या प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेवाला दुसरी उपमा ती द्यावया असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयागन रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले महाराज कंटाळले उपाधीला गावच्या श्रोते खऱ्या संताप्रथम उपाधीना असे पडत दांबिकाला मात्र भूषण होते तेचे गावाच्या उत्तरेला एकमळा सान्निध्याला या मळात भाजीपाला होता भोस एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार लिंबतोरीची थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूचा सगळ्यात शेवटला भाऊसे त्या मळ्यात महाराज आले शिवाला सन्निध बसले एका ओट्यावर बोले निंबतोरीच्या छायेत समर्थ माले कृष्णाजीशी मी आलो तुझ्या मनाशी काही दिवस राहायचे श्री शंकरा सानिध्य हा भोलानाथ कर्पूर गौरव नीलकंठ पार्वतीवर हा राजराजेश्वर आया देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी विचार केला येथे येण्याचा तो बोला दे सावली करून ते वाक्य ऐकले सहा पत्रे आणविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तत्काळ समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जायचा असला तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्याने नंतर दुसरा तुकाराम कोकट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील घरी समर्थ ते जेवल्यावर तो प्रसाद घेत असे असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत गोसावी ते ठाया समर्थाचा बोलबाला त्यांनी आधीचा होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहो तीर्थवासी जातो रामेश्वरा भागीरथी घेऊन गंगोत्री जमुनोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर अशी क्षेत्र्याबार पाहिली पाय फिरवणी ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्यावसाचे महाराज यामुचे आहेत संप्रद बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी मी मूर्ती आली घरी माझ्या कुपार सिरापुरीच्या चित्त आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जोडण्याप्रत गांजा तुही प्रभावा 3 दिवस येथे राहू चौथे दिवशी येथून जाऊ पाटील नका कष्टी हो साधून घ्याय प्रवणी तुम्ही पोसिला मळ्यात वेडा पिसा नंगा दुत मग आम्हा दयानयाचित मागे पुढे का पाहता गाढवासी पोचिती गाईसला था मारिती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो गा वेदांत मर्जी असल्यामुळात या पोथी ऐकावया कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घालणं सिरापुरी आज आहे भाकरी त्याच जाव्या घेऊन जितुका गांजा ओढालं तितुका तेथेच मिळालं तेथे चालता बोलता कंठण बसला आहे पत्र्यामध्ये 2 प्रहरची वेळा खरी घेतल्या चुन भाकरी मळ्यात येऊन विहिरीवरी बसलेले गोसावी भोजना समर्थाच्या समोरी एका छपरा भितरी गोसावांनी लावली खरी आपापलीकडा सनी त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्तम तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला असतमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काय आले पोथी ऐकावले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनम छिंदंत्या श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभिक अनुभवाचा श्लेष दशे निरूपण त्याचे ऐकले गावाराचे नाही पडले ते आपापसात बोलू लागले हा नुसता बसत सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले प्रत्या भितरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया लोकमंती छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुषा येथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसावास राग आला कैसा अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्र्याची आठ्या चालली चिलिम गांजाची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलम भरून वरच्यावरी प्याय दे भास्कर त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची ती पडताना कुणाची दृष्टी न गेली त्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला धुर पलंग पेटला खरा एकदम चौ बाजूनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शिखरात या खाली उतरून लाकडी पलंगाची आयतकी सागाची तिनाता विजाची पाण्या वाचून द्याळा
तई समर्थ बोलले वाचे भास्कराग्नी विजण्याचे कारण नाही तुला साचे जलमुळीचा आणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी या भैसा पलंगावरी तुम्हा अगोदर खरी भगवद्गीता साकले त्याच्या परीक्षेची वेळ आलीने हरी तात्काळ ब्रह्मांड जाणलं याचा प्रत्यय दाखवा नैनम छंदंती श्लोकावर व्याख्यान केले प्रर आता का म्हणता तर या पलंगी बसण्याचा दादा भास्करा लवकरी ब्रह्मागिरी करी धरी आणून बसले अत्याधरी त्या पलंगावर ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावणी ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरला त्याने निज करे भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिठदार तू गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर परी महाराज तिसर हल्ले मुळे नाही इतके श्री प्रल्हाद कयादू सुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंत दाविले साचे मळ्या माझी कृष्णाची जय श्री गजानन साधूंनी ब्रह्मगिरी म्हणे भास्करासी मलानण्या पलंगापासी महाराजाधिकारासी मी नाही जाणितले तेन माने भास्कर ओढीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरूंच्या नैनंद ती पावक हे खरे करा जाऊन वाक्य ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला गोसावी म्हणे भीत भीत मी पोट बरे आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा साचकरी शांतीधामा केला खटाटोपे कमा गीता शास्त्र शिकण्याचा तुला पिसा मी म्हणालो आता पस्ताव पालो मी दात्रित्र धरून आलो शरण तुला भय दे शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी आपण अग्नीपासून हे भय नाही खरे तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहतात तुम्हा आम्हा दडके भरे म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी गोसावी झाला इम्पुटी तो न काय बोलला लोक विनंती दयामान खाली उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून एका कपड्याने लागले त्या अवघा चौथा जळाला जो पाग शेष उरला तो लोकांनी विजवला साक्षीदार ब्रह्मगिरी पाय लागला निर्भिमान उगा झाला स्पर्श होता गंगाजला मला कोठून राहीत येतं मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीचा बोध केला आजपासून चेष्टेला तू या सोडून दे रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवानं सांगावी गोष्ट कुणा निथक नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतुनात तिने चाय झाला खाता आपल्या त्या संस्कृतीचा गोसावी मच्छंद्र जालंधर गोरख गैनी साचार ज्ञानेश्वरा जादकर किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंच रावण ब्रह्मसिद्धी अनुभवली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी होण गेले भुमरी यांची चरित्रे आणि म्हणा उगीच खाया शिरापुरी भटकू नको भुमरी सारणतया माझा रे तुले गवसनार ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातकाळी उठून गेला कोणानं भेटता शिष्यास ही गोष्ट दुसऱ्या दिवशी जो तो आपल्या पावयाचे मनात येऊन पगलंगात हा दास गुण विरचित श्री गजानन नाम ग्रंथ तारो भाविका भवाब्धित हे जैच्छिदास गणु शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य अष्टमोऽध्याय समाप्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 9 श्री गणेशाय नमः हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तटविहारा श्री संतवरदा शारंगधरा पतित पावना दयानिधे लहाना वाचून मोठ्यांचा मोठेपणानं टिके साचा पतिताविन परमेश्वराचा बोलबाला होणे नसे आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत ह्या आता विसरू नको परिसर लोहाला सोने करी म्हणून त्याचे मत भिमोरी ओळ पोटिके गोदावरी म्हणून म्हणते तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ते आपल्या माधवा दासकला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही असो गोविंद वा टाकडी कर एक हरिदास होता थोर तो कराय कीर्तन गजर असे गावासी पातला तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारी अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा मोटारी क्लब बायसिकल याचे प्रेम भवसे तैसान मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार त्यानेचा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारनीर आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकडीकर कथेकरी त्यांचा घोडा समोरी बांधला
होता मंदिराच्या घोडा अति द्वाड होता पुन्हा सई मारी लाथा समोरण कुणी येता त्यास चावे कुत्र्यासम तोडी सराटेवरच्यावरी सिरण रायक्षण भरी कधी कधी कांतारी त्याने जावे पडून किंकाळी रात्र दिवस वाईट खोड्या बवस आल्या होत्या मुक्कामा ससृते त्या घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्याशी बांधण्या केल्या त्या समी राहिल्या टाकळी माझी विसरून सराटाने कसा तरी घोडा मंदिरा समोरी बांधुन्या कधी करी निजले जाऊन शैला रात्र झाली 2 अप्रहर तमी आक्रमले अंबर दिवा भितांचे गुत्कार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या टेती शब्द करीती काबुले शुक्षकृती पिकडे बसून वृक्षावरी किलकिल करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाले कवाडे कोठी ना दृष्ट पडे एकही माणूस रस्त्यांनी ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्य पुरुष घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहजगती जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवारणा कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी जाऊन निधी अति चौपायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते गणी गणगणात होते या सांकेतिक भजनात ते जाणण्या कोण समर्थ त्या सूत्ररूप भजनाचा अर्थायसा वाटतो साचा गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्मावरून आहे भिन्न हे सुचवावया कारण गणाता शब्द असे बोत्या शब्द देखा अपरवंश वाट निका बात्या शब्द एका तेथे असावा निसंशय बाया शब्द करून घेतले पाहिजे मन ते हे आहे सर्वनाम शब्द ऐवजी आरले म्हणजे मना समजे नित्य जीवा ब्रह्मास सत्य मानू नको त्या प्रति निराळा त्या तोची असे गिन गिन गणात बोते कोणी गणी गणी गणात बोते ऐशात धनमते या भजनाविषयी सेगावी त्यासना आपले प्रयोजन आपल्या कथेचे कारण महाराज निजले येऊन चौघळ्याच्या गवड्यात वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकला गोविंद वाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाय बारुला तो ठाण्यावरी उडा शांत असे पडता दृष्टीप्रत गोविंदबाच्या चित्तात ती नवल वाटले तो आपुल्या मनी म्हणे हे ऐसे झाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून राहिला शांत हे न काही कळो येत हा ऐसा जबरंत नाही कधी स्थिरावला हे काय आहे ते पाहाया गेले तो एक माणूस दिसले तो पायात निजले त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊनी पाहू लागले निरखुणी तो दिसले कवलदानी तेथे गोविंद बाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारण असे समज लागे समर्थाच्या सहवासे घोडा शांत झालाचे येथे कसून नाही दुसरे दुर्गुदाच्या लाता करा. समर्थाच्या पायावरी गोविंद वाणे अत्याधरी शिर ठेवली निधार यष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नांचे करीतसा कंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाडती सर्वही ज्याला भीती तिथे चाला गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा या घोड्याच्या आजाद खोडी चालता मध्ये समारी उडी क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुकान्या मारत मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाकारण परिण कुणी घेया मी फुकटही लागलो द्याया परिण कुणी तयार घ्या त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथे करायचे घोडे पाहिजे गरीब साचे घरामध्ये धनगराचे नाये वाघ कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्या असं म्हणाले आता घड्या करू नको सैतून खोड्या त्या येथे तर खोड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काय करी वागत जावे बैलापरी त्रासन देणे कवणाते ऐसे त्याशी बोलून गेले निगुण दया गण कृपा कटाक्ष करून पशुजाने आखलेला असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्य राशी आले गोविंदा दर्शनासी घोड्यावरी बैसून घोडा गोविंद भुवाचा श्रीगावासी ठाऊक साचा कोशावघ्या खोडांचा भीत होत्याशी जन तो मळ्यात आलेला पाहुणं लोक बोलले त्या कारण गोविंद बाई घेऊन पिटा कशाचा इथे आला मुले बायका मळ्यात आयत पा वावरत तुमचा घोडा करील घात सहजलेने कवणाचा गोविंद बा त्याशी बदले काही म्हणले इकडे माझ्या घोड्याचं शाने गेले रात्र काली समय त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भ्यावायचे कारण काय निवरले कुणासी चिंचे खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा बला सरडा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परिणाम लावली त्यास तोंड घोड्याने एकाई पा संतांची केवढी शक्ती पशु आद्यत वागती पत्र्यात रमली सुदे गोविंद वाणी समर्थाची
अचिंत्य जगता प्रतिकृती तुझ नको नाकडे असो खलाई केवढा तव कृपे सुमार्गी वळे उने पुढती तुझ्या खचितरत्न चिंतामणी श्री सतत माझ्या वर्धस्त ठेवा जणी अशी स्तुती करून गेले गोविंद निघून पुढ्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामा करणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा नवी काही तरुण धनजीवी हेतू आपल्या होत्यो त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून आहेत समर्थाच्या दर्शना पती जाता एकमेका करू लागले असे देखा कुठल्या वारीचं गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थाचे प्रेम फार तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची लोकांनी ती बर्फी खवा आपण गांजाने उरवा गाठ धोत्रा बांधून ठेवा नातर विस्मृती होईल कुठल्या वारीचं 2 जण आले दर्शना कारण परी गेले विसरून गांजा तो आणावया शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणला बरोबर गांजा तो आपण आता पुढच्या वारीशी दुप्पटानु गांजासी असे बोलून माणसे दर्शन घेऊन गेले हो कुठल्या वारीचं तेच झाले गांजा आणायचं विसरले कर जोडून मात्र पैसे मूर्ती गंजी तई स्वामी म्हणाले भास्करासी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोत्रासी विसरती चिन्ह आणावया जाती नाही ब्राह्मण तेचा आपले भाषण करती आपण होऊन खोटे पहा सर्वासी ब्राह्मणाचे भाषण कदा नसाव्य प्रमाण या तत्वाला गुण जाणते चांडाळते द्विजे निजधर्म सोडिला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रतम बेटे मनी नवस करीती आणि हात हलवित येते अशाने का पूर्ण होते त्यांच्या मनीचे मनर्थ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरी सुद्धा गण्य कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकाशी कुतला दृष्टीने पहा केवढा अज्ञान ज्ञान आहे याचे परिपूर्ण या जगतकाने सच्चिदानंद सूर्यापरी असे हो आपण नमस केला मनी तो जाणला समर्थांनी आता घेऊ येऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा नावले ते मार्ग बदले त्या आता शिड्या कडीप्रत काहा उगा नेता उत सारण ऐकी मी तमीन पापलो गांजाला आता अन्ना गांजाप्रत नका जाऊ पेटेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या लबाडाच्या हेतू पूर्ती ही खुनगाड बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जात उत्तम परी कदान चुकवान 5 वाऱ्या येथील करा काकी आहे ते स्थिर आहे मोडाने प्रति कर्पूर गौरव ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला गणपती जा नमस्कार त्याशी करा गांजा आवरण विश्राम परमार्थ खोटे जरा बोलू नये मानवांनी ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदन घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवडा माझी भले काम त्यांचे पत्ते झाले ते गांजा घेऊन आले ते गावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमे भाविक होती पायी दरवर्षी पायी सज्जना घडे पती पत्नीचा विचार एक पौष माझी निगती देख उजासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुपडी कंथा दासपद सभे हे सामान ते शुद्ध साधुत्वाचा नव्हता पद तयासिकी चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक जोडी फिरवी खरी त्या जोडीच्या भिक्षेवर नैवेद्य करी रामाला पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साथी झान जाती घेऊन रघुपतीचा नाम गजर हरी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेकर देऊळगाव राजा पुढे आनंदी स्वामी सज अल्लापुरी बंधुनी आजाम नगरी जाय तिथे मात्र करी 3 दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थाचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदिला पुढे विडंबे जोगाईचे मोरी बेलेश्वर स्वामीचे पट्टशिष समर्थाचे डोमगावी कल्याण नरसिंहपुर पंढरपूर नातेपुते शिंगणापूर वाई आणि सातारा असे ते गडाच्या पायथ्याशी मागावद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी असे रामदासी आता कोणे कठीण सोडता दासगणीचा उत्सव होता परत जाईल सारखं ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला 60 वर्ष द्या लागली त्याच्या उलटून मागवद्य द्वादशी सोडून सज्जन गडास निघावे परत जावास त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधी पासी आले दुःखाश्रुलोचनाची शब्दन त्यासी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल जरी बसून वाहना ते येऊ सज्जन गडाते तरी ते कडून दिसे मज लागी दयाळा नेम चालला आजवर आता पडुपाय अंतर परमार्थाचे शरीर नको पाहिजे पाहिजे तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझी आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा ऐशी प्रार्थना करून
निजला शेष जाऊन तो प्रभातकाळी पडले स्वप्न बाळकृष्ण बोला स्वप्न म्हणाले रामदास ऐसा न होई हताश नको येऊथून खास या सज्जनगडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तो आपल्या घरी ये नवे न मिला तुला दया दर्शन हे माणी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पावून परमार्थ तो आचरावा असे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांती सबरदा आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माग मासी त्या बाळापुरास इथे आता अवधारा मागवद्य प्रतिपदेस समर्थाच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला दासबोधाचे वाचन रात्री स्वारी कीर्तन दोनपरी ब्राह्मण भोजन दुपारती असत म्हणाला बाळकृष्णाच्या मनात विचार आली घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसाचा उत्सवा सहाय्य करावया ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा 9 दिवशी दोनपर रागडता आले गुण श्री गजानन साक्षात्कारी श्रोते त्या बाळापुरी उभे राहिले दोनपरी नवमी तिथी लक्षण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत लोक झाले विस्मित गजाननाची पाहुण्या म्हणू लागले बुवासी उठा उठाव वेगेसी तुमच्या दास नवमीशी द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संताच्या लागले पाय माझ्या घरासी परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थाची त्या सज्जड निवासाची आतुर होऊ नये ठाया त्याचा मशी करार आहे मी नवीला येणं पायी ती वाणी असत्य न यायचा माझा भरोसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहणं जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी कुठदा उडली स्वारी बाळकृष्णाची पाहती जो येऊन द्वारी तो गजानाची नग्न स्वारी आजान ओसाची देवबीने जानंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास साचार हाती कोबडी जटाभार घोळत होता पाठीवरी बारी त्रिपुंड उभा साचा होता गोपीचंदनाचा निसले रांगोळीचा रंग होता हिरमजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्णावरती आले प्रेमाचे देश होते बरे नाही सचले आनंदाश्रू तो सभेच दिसते गजानन त्याच्या नेत्रा कारण कोबडी लंगोटे काही जण त्रिपुंड श्रीचा जटाभार पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निर्गुण पावे तो मागुती गजानन अशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळला अंतरी कोडे काही उमेगना मग म्हणाले गजानन रामदासाची प्रेमे करून नको गंगरे देऊन तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती करी आता शेगाव बोगरी राहिली मयून मळ्यात तुला सज्जनगणी दिले वचन की दास तुम्ही सेन मी बाळापराला गुण ह्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करणास येथे आलो आता जे सोडून उगीता मी चाय रामदास शरीरूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे की ते ठाई वांसाशी जीर्ण आणि तो पायी ऐसा म्हणून भ्रमिष्ट होई चाल पाठी बसविला बाळकृष्णाचा धरून हात गजाननाले घरात एका मोठ्या पाठीशीत स्वामी गजानन झाले बाळापुरी पुकार झाली गजाननाची भली मंडळी धावू लागली दर्शन घ्या पायांची रामदास घ्या दिवसभर करीत राहायला विचार शेवटी रात्र होता 3 प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वर्ण भ्रांती संशय तरी दरिता बुडशील मी तोच समजून तरी गजानाचे पूजन गीतेचे आहे वचन संशयात्मा विनशती असे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोचला भारी मस्तक ठेवले अत्यादरी गजाननाचे पावर महाराज आपली लीला मीना समर्थ जाणला तो घोटाळा उचलणार तुम्ही स्वप्न देऊ न नवमी माझी सांग झाली निवंता काय नवरली अरबकारी कृपा केली त्याने धन्य झालो मी आता काही दिवस राहाया बाळापुरास इच्छा आहे म्हणे साथी पूर्ण करावं महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार काही दिवस गेल्यावर येणे मी बाळापुरा भोजन उत्तर निघून गेले स्वामी शेगाव असे बोले रस्त्याला कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ती श्रीदास गणू विजित हा श्री गजानन नामे ग्रंथ सुखदव भाविका प्रतयचे इच्छिदास गणू शुभम भवतु श्री हरिरार्पणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य 9मोऽध्याय समाप्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरी राया सज्जनांचा विसाव्या मजला परते लोट नको
देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकांचा कण आणू विचार जित्ते नारायणा माझ्या करण झाले पुण्य हे ठावके मज लागून फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे अशी स्थिती आहे जरी तरी देवा कृपा करी ओळा सगुदावरी पोटी आपल्या घेतसे तैसे तुवा करावे दुःख वगे निवारावे पातकाला उडदावे माझ्या ठाईत किंचित तू आणल्या मनात अवघेच काय घडून येत रंकाचाही राव होत तुझा राधा वशिला असो एकदा पुण्य राशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या हा आत्माराम भिकाजी सुतम उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता ज्याच्या विभुधव कायस्थ प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी मित सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजले मंगलस्थान घातले उष्णुकाने गजानना उठणी नाना प्रकारची अंगा लावली साची वृत्ती आणली त्याची संत सभाशी देवा करवती काठी उमरेटचा धोतर जाणे शिवला साचा बाली केशरी गंधाचा भगवती लकला विलासे कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेशी 100 रुपये त्याने ठेवले धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनाला की दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येकाशी वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथा सांग करावे पूजन त्यांची निवृत्ती इच्छा आयशी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली सदनी पावली लागण्यावली पुण्य पाहिजे बलवत्तर ते ज्याच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे काकी साधू सावकीकडे अंतर्ज्ञाने करून गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे वकील ज्यांच्या पुढे ढिग रुपयांची पडतिकी दादा साहेब याप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्रह्मांड शुक्ल युगीचा त्याने विनंती करिता खरी मार्ग गेले त्याच्या घरी तेथे झाली आजपरी समर्थाची पूजा गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत वाणी चंद्राबाई कामिनी त्याचे ब्रह्मभाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसे करून घराला पा विनंती करून आपले निष्पाप असल्या म्हण याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे गणेश आप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला हा सदनी साधून यावाला वशला पाहिजे बलवत्तर पा खापर्ड्या लागून हा साधून यावा सदनी सम पडले ज्ञान धानी उगाट धरू नको चंद्राबाई म्हणे नाथा हे न पडे माझ्या चित्ता सांगे माझे म्हणत होता सदनी साधू इतलो तुम्ही करा त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरीबावरी असती प्रीती संतांची ती विशेष परी आप्पा परिणाम छाती त्याचे होईना बोलवा श्री गजानन साधुते महाराज बदले अखेर गणेश आप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे हरी चित्ती असेल ते बोलावे भिडण धरता कोणाची ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाच्या चित्ता हर्ष झाला तर तो दात तोंड शब्दे बोलावे समर्थासन एवढं सदनी पूजा केली उभयतांनी आपला संसार त्यांच्यावर अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा अमित झाल्यावर तिथं त्या प्रत्येक पूजेपुरते एका गृहस्थ 1000 असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा राहणार मुंबईश्वरी जात आरामास्तर असकी तो रजा घेऊन भला उमरावतीचा होता आला भेटणे आपल्या मामाला बाळाभाऊ नामजाची त्या बाळाभाऊ कर्ण समर्थाचे लागले ध्यान म्हणे अशा साधू चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच उगा आशा शोध त्यात कशाला गो चित्त केला आजपर्यंत तुझा आता पुरे झाला काही असो आज पुन्हा मिन थोडी त्यांचे चरण अमृताला टाकून विषपया कुणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ झर भला होता बुधवरायला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगाव्याले परतून मळाशीने जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती वस गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्ण फाडली कळली त्याची त्यांनी जागा मळ्याची सोडली समजले म्हणून आला धावत त्या ओसू जागेवर सत्य महाराजाकडून दंडवत दोवर्ण बैसला डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नशे जाणी वस्त्र टाकले भिजवणी त्या आसुनी छातीचे ते महाराज बदले पाटलाला ऐसा कार्य रडशी भला शोक कोणता तुला झाला ते वेगळे सांग मज पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा वेर काहो आज केला तहा ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून दानवंत आम्ही लेकरू आपले असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची एका मळ्याच्या मालकी जेथे तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहा त्या घरी ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा काकी तुम्हा वाचून मला न काही प्रियाण हे कळले वर्तमान अवघ्या पाटीला मंडळी तेही तेथे धावून आले महाराज अभिनव लागले निषदना या बोले हरे आणि नारायण महाराज बोलते त्यासी जामी त्या जागेची
येऊन बसलो आज दिवशी तुमच्या हिस्से ते पुढे येईल कळवण आता न करा भाषण वाद दोघाचे निर्मूल न करेल विसरू नका जितके जगी जमेदार तितके न करीती विचार मागचा पुढचा साचार हे चवणे त्यांच्या ढाई जा बंकटलाला असी पावना ना वेगेसी मिळ सोडिता दत्तगृहासी तो नाही रागावला ते काय त्याशी विचार माझी कृपा तुमच्यावर आई तिने ढळणार कोणत्याही कारणाने बंकटलाल आला तिथं घालू लागला समजूत यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण त्यांची बाळे ते सारखी अवघांना सखाराम आसुलकार आहे मनाचा उदार तो जागा देण्यास करणार नाही वाटते सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्या सयात भागा घेता येईल सहजची समेट अवघ्यांचा होनी मठ बांधला त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थाच्या बरोबर निश्चिम भक्त होते चार भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेशाप्पा रामचंद्र गुरु त्याच परी राहतवता बरोबरी हे पाच पांडव श्री रेगजानन शुभ लागले वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची परवाना त्याने कोणी नोकरीची केली इच्छित आपल्या पत्रे येते वरच्यावरी बाळाभाऊसेना घरी परिपरिणामंतरे काहीच त्याच्या होईना भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया म्हणून नाहीची जाय आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील घर रत्न 14 पाहिला बघ हा आहे तुला अन्य नसे लकडी वाचून माकड पहा होई कधी धड मोठ मोठाले ते पहाड भिऊ लागते वज्राला एकदा बळीच घालवून दिले बाळाभाऊ कारण परित्वाला परतून राजीनामा देऊन या बाळाभाऊ सेगावासी येता भास्कर बोलद्या त्याची कार्य आम्हा त्रास याची ओढाळ बैल हिरव्यावर पाय पडा निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो येते पुन्हा तरी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती झाली जायला व्यक्ती त्यानेच येथे यावरी ही अहंकाराचे भाषण समर्थानं खपले जाणं त्यांनी भास्कर यज्ञानं निवटावया कृत्य केले असे एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन ती बाळास जोडू लागले मारता मारता मोडली बुधवती छत्री भली मग एक मोठी घेतली बरी काठी मिळची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पडून गेले सोडून त्या मठाला परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थाच्या पुढे भला काही म्हणते असेल मला तो या अशा माराने भास्करी झाला चिंतातुर बाळाभाऊचा पावणमार परी समर्थाच्या समोर बोलण्याच्या ती होईना ही काठी मोडली खरी भास्करांच्या पाठीवरी मग ते कंटाळून अखेरात उडली झाली जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसा केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा मठिया प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीचं बंकटलाल कृष्णाजी धावणवले मठा माझी समर्थात धरणाराजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्था आपला भक्त पुरी झाली प्रदाता ऐसे तोडवणे ऐसे एकता भाषण समर्थ बदले हसून ही असंबद्ध भाषण का करिता कळेना मीन बाळासी मारले नय तयासी तुडवले निर्गुण पा चांगले म्हणजे येईल कळूनी माझ म्हणाले बाळासी कुठं वत्सा वेगेसी या आलेल्या मंडळीची अंग तुझी दाखव ऐशी आज्ञा होता भला बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निर्गुण तो वळाचे नाव नाही कुठे न लागले काही तो पहिल्यावरील होता पायी निमग्न आपल्या आनंदात त्या योगी भास्कर आला बाळाभाऊचा अधिकार कडला मग तोही ना पुन्हा बोलला वेडे बोलू सोने कसा असे उतरते तेव्हा त्याची किंमत कळते आश्चर्याले समजता देतो प्रकार पाहुणं सुकला आला नाम्या अगरवाला होता बाळापुरला सोते त्याच्या घरला गायक द्वाड होती तिने गावात फिरावे मुला माणसात उडवावे सशक्ताजी उंदडावे सिंगाने की आपल्या वाटलं त्याच्या दुकानात गायने शिरावी अवचित धान्याच्या टोपल्यात तोंडा आपुले खुपसावे वाटले तितके यथेच खावे राहिलेले नासावे तेल तुपाचे लवंडावे पिपंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेविता सराटी तोडी हा म्हणता साखळशी आणि लघुता बांधता गायने ती गाय नोय वाघीन बाळापुरा कारण लोके गेले कंटाळून त्रास संसिदात यायचा गाभन मुळीचा होईना कास कधीच करीना कोणून ठेविता रायना घरा माझी कुठे लोक म्हणते सुकलाला ते खाटका सया गायला किंवा मारून टाक दिला तुझं गोळी घालून सुकलाला म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नाशी करून अभिउद एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता ते कसे काय कोण जाणे कळले काही कारणे तिने येऊन सिंगाने पठाण पाडला होताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परिती आले परतून त्याला सांगा काय करू ऐसे एकता लोक म्हणती आता याला युक्ती गोविंदबाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला तूही या गायला घेऊन जा शेगावला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे पुण्य
तुला लाभेल साचे आणि संकट आमचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्या समानवले गाय नेण्याचे ठरविले तिराय धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एक यत्न नाही फळला शेवटी एका पडांगणाला हळकुंद्याचा टेकला सरके ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावणं ती येता फास टाकून धरली 22 जणांनी साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगाव भितरी गजाननासी द्यावया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभाव पडला त्या गायीच्या पालट समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दिने वाणी तिने लोचने आणून पाणी पाहिले त्या पुण्य पुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गाई सायशात ना देणे काय बरणवे चारही पाय बांधलेत गळा साखर दंड लावित शिंगाची तकडी चराडे काथ्याच्या ऐसा मोठा बंदोबस्त सोबत असे वाघे व्रत ही गाय बिचारी साक्षात तिला आण असे करणे बरे. अरे खुड्यांनी गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आताच करा मुक्त तिनं हुंदाडी कोणा व्रत परी लावण्या तिला तशा ती कुणाचे होईना धोतो पाहुण मागे सरे तेथ समर्थ आले त्वरे आपल्या त्या पुणे करे बंधले तोडी देण्याची बंधने अवघी तुटता बली गाय गाडीच्या खाली आली पुढले पाय टकेती झाले समर्था बंधन करावया खाली घालून या मान प्रदक्षिणा त्यांनी केली समर्थाचे दिव्य चरण चाटू लागले विवेक. ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थच्या प्रभाला शैशे वर्णू शकेना समर्थ मला देनुस बाई कोणानं द्यावा त्रास तू या सोडून मठास कुठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थाच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापूर निघून गेली गाय तिथेच राहिली शेगावाची पठामध्ये त्या दिवसापासून ठावेनं तिला चराट जाणं तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काय वदते ब्रह्मवेत्ते तेच ते घडून असो एक कारंजाचा लक्ष्मणगुडे नावाचा विप्र वाजसने साखेचा धन कणक संपन्न असे त्यासे रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणाला गुण किंचित खरच सारा व्यर्थ गेला त्याने समर्थाची कीर्ती केली होती म्हणून समर्पणाचे सत्वर गती आला शेगावा कारणे. रोग व्यथेना चालविना श्रुत द्या लक्ष्मणा दोघा ठिकाणी उचलून जाणा आणले त्या मठात करण्यानुसार नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने प्रधान समर्थापुढे बसला आणि म्हणाली दयागणा मी आपली धर्म कन्या माझ्या पतिजात हरण करावे आपण अमृताचे दर्शन होता काय मरण माझ्या कुंकवाला गुण टिकवायचं विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी तो तर फिकला अंगावरी त्या लक्ष्मणकांतीच्या जा द्या पतीच खाया व्याधी त्याची बरी भाया तू शोभसी द्यात जाया पतिभक्ती परायण या आपण काही बदले शिलिम ओढू लागले. श्री गजानन स्वामी बोले आपल्या मठात शेगावी भास्कर म्हणे ओ बाई आता न बसाई ठाई आपल्या पतीच लावला जा घेऊन कारण जाते प्रसाद आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खाव्याला आपल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुणल अत्युत्तम लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीचं निज गृही जोडपे आले आप्त पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकले. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकांना लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्था मज आणि आज्ञा केली वरी खाऊगाला आत्य तरी आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला त्याप्रमाणे मी केले. आज सकाळी खाऊ घातले हे वैद्याने जाई केले तरी त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय आंबायचं कुपत्य हो या पोटातील रोगाला महादेव निधान हेच कथिले सुश्रुतांनी वर्णिले निघंटाने कथन केले शारंग म्हणे ऐशत तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले. आपताओगी घाबरले जेथे टुचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाल्या घडीत लक्ष्मणाचे पोट सत्य रेचवून अकस्मात होऊन गेले हो शौचावाटी व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परी चौथी झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याच्यासाठी चला कारंजा असं ज्ञान जेठी मला न करा हिमपुटी नाही असे म्हणू का आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला तेथवा होते सांगितला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिण ती निवडले अवघी संपत्ती आपली होते परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य महाराज बघून त्या प्रत इशारे बोलले म्हणसी माझे काय न उरले मग रुपये कुठून आणले लक्ष्मणा असे चाळे दांबेकपणा जे करू नको मला दिले तू आपले घर आता गुडी अवघी दारे फेकून दे रस्त्यावर अवघी कुलपे दबा लक्ष्मण काय न बोलला म्हणून धरून बैसला परी समर्थी आग्रह दिला खजान्याची दार उघडी भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर खजान्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल घेऊन जावे
ऐसे बोलला जरी बरे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांभिकपण समर्थाले कडून बहुरुपयाचे राजपण कोठून टेके बाजारी जसेकडे वृंदावन वरून पाहता दिशिशान परी अंतरी कडवडवण पूर्ण त्याच्या भरले असे सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाली पुण्य राशी दांभिकाच्या सतनाशी संतान होती तृप्त कदा तेथे त्याच्या घराची वा धनदौलतीची गरज समर्था नव्हती साची देवराग्याचे सागर परी तो जे काय बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटपणाचा राग आला म्हणून गेले उठून जाता जाता बोलले माझे माझे मनसे बोले भोगा दादाचे फळे माझा उपाय त्या असं नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याहीपेक्षा तू पड द्या परितेने तुझ्या प्रार्थी तेच पुढे झाले सत्य एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली बस त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणानं खपे किंचित यासाठी चरित्र समर्थकडून आणले श्री गजानन चिंतामणी त्या गारकाय शोभानी वा सुवर्णा लागून वशुभावका कथिलाने स्वस्ती श्रीदास गुणविरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परिशोध निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य दशमोऽध्याय समाप्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुके रूपे तुझी देवा तुझे रूप जे निराकार जेने व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार विद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्यादया सगुण रूपे धरलीच जैसे ज्याला वाटत तसे तू तुला भाग देत नामामुळे तुझं भिन्नत्व ना कधी शैव तुला शिव म्हणती ब्रह्ममूर्ती वेदांती रामावजन सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासने प्रमाणे नावी मिळाली तुझं कारणे परी तू अभिन्नपणे सर्व आठाईचं गवससी तू सोमनाथ विश्वेश्वर हिम केदार ओंकार क्षिप्रा तडाकी साचार महाकाल तुचकी नागनाथ वैजनाथ कृष्णेश्वर विरुणाथ ब्रह्मकुतला म्हणतात गोदावरीच्या तटाकी तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या त्रितपांचरण शीघ्र करी दिन बंधो देवा तुम्ही कुबेराला क्षणात गणपती केला मग माझ्याविषयी काव पडला प्रश्न तुम्हासी गिरजापते बाळकृष्णाच्या सदनासी आले दुसरी वर्षी त्या गुडापुराचे दासने शुक्लाला बाळकृष्ण या बाळापुराला गुण निस्सीम भक्त होते त्यांची सरी नये कोणा त्यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार उत्सवदास नवमीचा सांग झाला तेथ साचा दवेग भास्कराचा येथे झाला ओढण एक कुत्रे पिसाळलेले भास्करावरून चावले तिने लोक इतर भ्याले म्हणतीस आता हा पिसाळलेलं उपाय अवघे व्यावहारिक भास्कराशी केले देख कोणी म्हणते निश्चंग डॉक्टर धाडा बोलावणे भास्कर म्हणे त्या औषधी वैद्याची ना जरुरी खरी माझा डॉक्टर असनावरी बैसला आहे गजानन त्याच्याकडे मधला न्यावे वृत्त अवघे कळवावे ते सांगितले ते का व्यापला आहे का करू नका गजानाचे समोर आणला पाटील भास्कर बाळाभाऊ समाचार अवकाश समाचार श्रुती तो अवघा ऐकून महाराज बदले हसून हत्या वैराणी ऋण हे कुणाशी चुकेना शुक्लालाच्या गाईठाई द्वाडपणा जो होता पायी तो या भास्करे लवला येशे गावी दौडला ते तिचे द्वाडपण कुत्रे ते झाले धन तेच चावले म्हणून या पाटीला भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा मसी आणे केली प्रार्थना हिचे पैवा दुधाना ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता कार्य चालले जड नको ठेचो पडदाड हे वाचू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझ्या आयुष्यामुळे जर सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझ लागुनी तरी तुझे मी यापासून रक्षण वेडा करीन परी ती होईल उसन वारी जन्म मृत्यूची बाळा करीम या आशाश्वादाच्या बाजारी देणे घेणे चालते बोला आता झडकर काय तुझा विचार ऐसे कधी ना परवणी जाण तुला भास्कर बोले त्यावरी अचानक सर्व तारी असे असतात आपल्या त्याच लेकुराच्या गीत माता कधी जाणत ऐसे क्या अभंगात असे तुकोबा म्हणले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाच करू तो अज्ञानाचा सागर अवघे काही कळते तुला ऐसे कथा भाषण संतोषले गजानन खऱ्या प्रती समाधान खरे बोलता जसे कोणी म्हणाले गुरुळाया भास्कराशी वाचवा सदया या कुत्र्यापासून या तो आपुला भक्तसे महाराज म्हणाले त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे एवढ्या जन्म म्हणे हेच मुळी भ्रांती असे जन्म न कोणी मरण न कोणी हे जाणावा लागुनी परमार्थाचा उपाय जाणे शास्त्र कार्य कथन केला त्याचा उपयोग करावा मोह सगळं सोडावा प्रारब्ध भोगावा निवडपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियामान हे भोगल्या वाचून या बद्ध जीवाला गुण सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे
भोगावे आणि या भोगण्याकरी यावे. जन्मा हा सिद्धांत या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मासूर व्हावे असे किती सांगावे. खरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे उरले सत्य तो होग्या आपण झाला मुक्त मोक्ष जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडू नका. काय भास्करासारखा भक्तराणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीची आजचे वैरी कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी चावती झाले भास्कराचं. त्याने अवघ्या आपुला डाव येते साधला तैसा जरी शेष उरला द्वेषमणी भास्कराच्या तरी तो त्याचा द्वेष. कारण पुढील जन्माचं कारण होईल भास्कराचा दावा आपला उगावा. म्हणून पूर्व जन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले. या भास्कराकरण मला अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवितो. ज्याला न पिसाळू देतो श्वान विषयापासून तेन मी केले जरी हा जन्म असेल पुन्हा परी 2 महिने वरी उरले आयुष्य भोगावया. असे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळाभावानंदले त्या बोधा ते ऐकून भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केली संपूर्ण सुखी तुझे जन्म म्हणून काय योग्यता वाण तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर मधुरुत्री महाराजांच्या भक्तगणा बाळापुरुष हकीकत सांगे प्रत्येका इत्यम होतम. माझी विनंती जोडून हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लाजले शेगावा याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळ स्मारक करू नका. त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढलासाठी पायी ते स्मारक साक्ष दे त्यांच्या अमोल साधुत्वाची. पाळ सत ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देऊन त्या तुकोबाराने त्यांची स्मारके त्या ठाया ठेविली भव्य करुण्या. तोच पथानुसार तुम्ही झटावे मनापासून असे प्रत्येका सांगत भास्कराला निवांत परी त्याच्या मनात असे आले कदा. हे मला हो म्हणती माझी ऐकून विनंती परी शंकायत जित्ती हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा असे केले अवघ्या लोकांस मिळवले एका ठाई मठात बले. महाराजांच्या पुरक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रबाण कारभारी जो खंडूजीच्या दुकावणी होता कारभार करीत. श्रीपतराव बाविकर ताराचंद सावकार आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी. मिळवून या त्या लोकाला भास्करी पदर बसलेला माझा आता संबंध उरला 2 महिन्याचं तुमच्याशी. माझ्या मणी ऐशी आस समर्थाचे स्मारक खास भवी भाव रडास या शेगाव माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा तेना आनंद माझ्या मना होण सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधी अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई तिथे संत प्रवृत्ती स्मारक ऐसे करावे. अवघ्याची खानावळ पाहून ज्या डोळावे प्रत्येके आपल्या मनी. ऐशेच स्मारक करण्याची शपथ वा समर्थाची ही विनंती करीती माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले. भास्कराजी स्थिरावले या योग्यते चित्तवले रुखमणाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जसे लेकुरी आनंद ती पुढील सणाच्या आशने मागामध्ये त्रयोदशीस महाराज बदले भास्करास चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरव भव भवांतक भवानीवर जो झाला आहे स्थिर गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संवार नको कृषाता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पाड ब्रह्मगिरी जेथे औषधी नाना बरी बहुसाल असते उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित आयतपा गैनीनाथ ज्यांना अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषयावरी तेशी औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू एवढा. भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आयगात औषधून आगडी आपल्या कृपेने भले विष बाळापुरीचं निमाले आयुष्याच्या उरले 2 महिन्याचा आता की. म्हणून वाटे मज प्रती शेगा विचाराव गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीचा साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथून मी करी स्नान अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐशी एकता त्यांची वाणी समर्थवल्ले हसुनी हे जरी खरी जाणे तरी तीर्थमहिमा मांडावा. चाल नको करू उशीर पाहतो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पितांबर या सेगे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावण बली. शिवरात्री सिद्धी झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलांबिका देवी गैनाथ देखा तिथून आले नाशिका गोपाळदासाचा भेटावया. हा गोपाळदास म्हणतो काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरात समोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यासत साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासाचा आनंद झाला. बोले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वरातून गजानन. जाग्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून माझी भेट म्हणून नारळ साखर त्याची द्या. हा हार घाला कंठात तुम्ही येतो साक्षात देव भिन्न म्हणून द्वैता मा उभैते मानू नका. शिष्याने तैशेच केले दर्शन द्यावे
अवघे आले कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला नारळ आणि खडी साखर ठेवली स्वामी समोर ती पाहून गुरुवर असे बोलले भास्करला हा प्रसाद अवघ्यास वाटी परिण होऊ दे दाटी माझ्या बंधूची झाली बेटी आज या पंचवटीत माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिजे तिथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशकात लोक दर्शना जमले बहुत बारीक सारी गोष्टी आम्ही तिथे असत्या झाल्या त्या अवघ्या सांगता विस्तार लघुचा ग्रंथा म्हणून देतो संक्षेपात त्याची क्षमा कराव तेथे राहणं काही दिवस महाराज आले शेगावास गावी नेण्याचं जामसिंगा पाठला त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू परत जावे परत उगा न पडे आग्रहात जामसिंग मुलीचा भक्त निश्चय होता समर्थाचा तो आला तैसा परत गेला आपल्या त्या अडगावाला पुन्हा स्रोत येता झाला रामनवमीस शेगावी उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अडगावी जाता समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळा पडात छातीवरी बैसून भास्करा गेली ताडन लोक पाहती तरुण परिजवळी कोणी जायना बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्कराची सोडा ताबेदार झाला उन्हाने तै म्हणाला भास्कर बाळाभाऊ जोडा करम माझा साक्षात काय करेल ते करू दे लोकांशी वाटती जापट्या दिल्या मला होता तो गुरुराया अनुभवांच्या गोष्टी मला अनुभवात झाल्या पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बिराडासी त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस बोले पंचमीला जायला तो आज मी जे केले कृत्य ताडनाचे राणात ते काय तुझं व्रत आले असेल कळोनी तुझला या भास्करांनी मारवले होते छत्रणी शेगाव माझ्या कारणी ती ऐका ध्यानात ती क्रियमान नासावया त्यासा मारले ठाया या एकाच गोष्टी वाचून अन्य नव्हता आहेत काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता पर्यंत उत्सवाचा काला झाला वद्य पंचमी दिवस आला एक प्रकार दिवसाला समर्थ म्हणते भास्कराची भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाणं पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्तावगे स्थिर करीन चित्ती साठवावा हरी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे इतर जना कारण म्हणून लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण असे उच्च स्वराने हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाला माळबुक्का वाहून भास्करे घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवणं वृत्ती अवघ्या केल्याने अंतर्मुख होण्या भक्त भास्करा पूजिती माळा बुक्का वाहती ते कौतुक बाधे समर्थ रुद्र बैसून भजन झाले एक प्रहर माध्यानिसाला दिनकर महाराजांनी हर शब्द केला मोठाने त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला संतांनी हाती धरलेल्या तो पाहुणा हरीचा लोक पुस्ती गजानन महाराज कोठे करणे समाधीस या भास्कराच्या शिरास कोटी न्यावे ठेवाव्या समर्थ अवघ्यास सांगती पशुपती ज्याच्या सानिध्य आहे संती त्याची वास भास्कर ऐशी आज्ञा होता क्षणी विमान बांधलेले लोकांनी केळीचे खांब लावणे चौबाजूस विभुदो आत ठेविले कल्यावर पुढे भजनाचा होय गजर निमित्तानेला भास्कर द्वारकेश्वराची या पासी सांगविधी समाधीचा ते ठाई झाला साचा लोकमंत्री महाराजांचा परमभक्त गेला दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निधान होऊ लागले आनंदानं गोरगौरवा कारणे स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध साचे अंतरेकमलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची झाडी चिंत वृक्षांची होती विशेष ते ठाया निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर असे वृक्ष होते तर शिवाय काही फुलझाडे अडगावाकुरीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी तिथे समाधी दिलेली खरी समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नाव ज्याची चिंत वृक्षाच्या सावलीत जेव्हा बसे पंगत तरी कावळ्यातून त्रास देऊ लागले काव काव ऐसे करीती तरुण पात्रीची उचलून नेती मदत सर्वतोय करीते जेवणाराच्या अंगावर त्या योग्य लोक त्रासले कावळ्या साकू लागले बिल्लाने ते तयार केले तिरकमटे त्या मारावया तरी बोलले गजानन अवघ्या लोका लागून नका मारू त्या करण अपराध त्यांचा काही नसे या भंडारात येण्याचा हेतू अवघ्याचा प्रसाद आपल्या भास्कराच्या इतरापाशी काकिया भास्कर वैकुंठी गेला साचार हा पितृकावर नायमुळीच राहिला 10 दिवसापर्यंत प्राणांतरिक्षात राय परिभ्रमण करीत सपेंडी होता जाय पुढे त्या 11व्या दिवशी बळी देते कावळ्या बासी काका जेव्हा स्पर्शले त्याची तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करानं उरले साचे म्हणून या कावळ्याची पित्त गेले खोडून आत्मा या भास्कराचा मूळच मुक्त झाला साचा तो पावणा वैकुंठी झाला असे हेदवा या सोमसूर्य लोकांचे कारण त्याचे नुडले साचे म्हणून पिंडदानाचे नुडले पहा प्रयोजन दयाला नाही गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर म्हणून कावळे रागावले
त्यांनी जाणितले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मृदाया भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच सांगतो या देखा अहो जवन्न माझे का गोष्ट आता सांग तुझी तुम्ही उद्यापासून वर्ज कराय ठिकाण नातरी भास्करावर येले माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही जा तृप्त भाव घे जन मात्र उद्यापासून या स्थळास येऊ नका ऐसे महाराज बोलले परी कुस्तीजना बसले ते मंडळीत ते एकमेका लागुनी म्हणते झाले हसुनी ही गजाननेस केली वाणी असताना की निरर्थक पक्षी कुठे का भागतात मानवाच्या आद्यत पाहुयांची प्रीत उद्या मुद्दामे होणी हे वेडे काही बोलती भाविका नादी लाविती आपले स्तो माजवी ते संतत्वाचे निरर्थक अहो साजले ते बोलावे जे का पचले तेच खावे कुस्तीनं कधी आणावे अवसान ते अंगात दुसरे दिवशी ते कुच्चित मुद्दाम पायाले तेथ तो एकना दृष्टीपृत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झाले समर्थाची शरण आले 12 वर्षे तिथे बोले कावळे न आले श्रोत्यो 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी येथे झाले शेगावनगरी आपल्यावर होत शिष्याचं श्रोते त्या शेगावात एका गोष्ट घडली अगणित ती एका सावजित सांग तुम्ही येदवा होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावणं वीर 2 पुरुषावर गेली खोल साचार खडक काळा लागला तो रगती खुंटली पारीची म्हणून भोके करून हात दारू ठासून सुरुंगाच्या साय करून काम फुटण्याचे सुरू झाले चारी फुगे 4 केली पारीने तयार दारू ठासिले खरे हात दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटवणं सोडल्या चारी दोऱ्यातून तो मदत पैसल्या अडकून दोऱ्याच्या गाठीवरी पुंगळी खाली जायना दारूचा विस्तव लागेना पाण्यामध्ये ना आले जवळी सुरुंगाच्या तो कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी सुसंगाच्या लागलेवरी सुसंग वाया जाऊ नये म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला तू उतरणीविरीला पुंगळ्या थोड्या सरकीव आणि तू ये लवकर वरी पुंगळ्या जातील तोवरी 12च्या शेजारी म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकवण्यासी कुणी धजे जावयासी म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दटाविले काय करीतो बिचारा दारी होते ज्याच्या पदरा त्याच्यावरती चाली जो राजज्ञास बळी भोकडाचा या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची आज्ञा होता मिस्त्री जगून आता उतरला एक पुंगळी सरकवली ती तात्काळ तळा गेली दारू प्रति जाऊन भेटली गणू आत सापडला दुसरी सुजोग आली आतम पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरंग उडाला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्थ आहे धावणं आता माझे आता रक्षण तुझ्या नको न करी विहिरी माझी धुराचा गंम झाला होता साचा दुसरा सुरंग फुटण्या जाऊ देवला थोडका तो गणुजोऱ्या भरी कपाल हाती लागली त्या कपालीत बसली स्वारी गणुजोऱ्याची एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगानी उडाले सुरुंगा शेतीने दगड पार निघाले लोक जे का होते वरती ते बोलले ऐशारेती मोदा मिळेला असेल मुक्ती विहिरी माझी गणूला छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार डोकावून पाहती नारीने राहत गणू जवऱ्याला तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणूचा ना उडाला असेल बाहेर त्याच्या आसवंत भागात कुठेतरी असेल प्रेत पडलेली त्या शोधाप्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मला गणू आहे विहिरीत गजानाच्या कृपेंनी मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडून या कपारीत परी कपारिया तोंडाला दोंडा एका मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोक उगे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया 10-5 जणांनी धोंडा सरकवला पाणी गणूचं बाहेर काढून घेऊन आले वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थाच्या मठात दर्शन त्याचे घ्यावया गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवले दाणी विनाकापर्यंत बसून किती धोंडे उडवलेस त्यात मोठा धोंडा तुला दक्षिणासन बसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा नाही साहस करी गुंगळी म्हणून सुटल्या बरी मध्यस्थीला जाऊ न करी कशाय प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणुप्रती पाय तर लोक आले गावीचे गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंग जारी भेटता तू मला देऊन आता कपारीत बैसवले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाय आलो नातरी असतो मुलवीर माझे गुराया ऐसे गजानन कृपेचे महिमा नाही फरुसाचे ते साकल्य वर्णनाचे मशीन आहे समर्थ श्री दास गुणवीर चित्त हा श्री गजानन म्हणजे नामे ग्रंथ आल्हाद भाविका प्रदयच इच्छिदास गणू शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य एकादशोऽध्याय समाप्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 12।
श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वराभिमल कीर्ती माझ्या हृदय करुण वस्ती ग्रंथ कळसासनीया. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न निघाते संवारिता तुझ एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंती लिहिले देशी जाणी, आपल्या भक्ताला गुणी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता लयासने एकदंता, लंबोदरा पार्वती सुता बालचंद्रा सिंधुरारे. असो बच्चूलाला अग्रवाला होता एका कुलाला, धन कनक संपन्न बला मनाचा उदार जो. त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्षपंत पंत गुड्याची, कर्णोपकरणी ऐकली साची तेने साशंग झाला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज झाले अकोल्याला. येऊन बच्चूलाला घरी बसती झाले ओट्यावरी, ती गजानन साक्षात्कारी भक्ता आपला जाणून. बच्चूला आनंद झाला, तो समर्थाने ऐसे बदला. आज गुरुया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे एकता भाषण समर्थित कविली मान, जे साक्षात चिन्ह सोते संमती दिल्याचे. बच्चूलाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारी अत्यादरी पूजन त्याने आरंभले. प्रथमतः घातले मंगल स्नान, नानाविध उठणी लावणं, मग करविले परिधान वस्त्र पितांबरी जरीचा. शाल जोडी अंगावरी बहुल घातली काश्मीरी, एका जरीचा रुमाल श्री अभ्रेसनी वाणूने बांधिला. गोप घातला गळ्यात, सलकडी ती हातात, कराच्या दाई बुटात मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची बामकरी घातली पौची, रत्नजड कंठाची कंठी शोभा विशेष. जिलेबी रागदास पेठे नैवेद्यास ठेवले पुढे, त्रयोदश गुरी ठेवले विडे एका लहान तपकात. अष्टगंधार गजा अत्तर सुवासिक लावले फार, त्याने अवघ्या अंगावर गुलाबाने शिंपडले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणांनी ठेवी शोध, ती होती फार मोठी, रुपये 2 मोरांची. बेरीज करता 10,000 येरीती साचार, अशी दक्षिणावती थोर किती वर्णन कृतीचे. श्रीफळ पुढे ठेवणं विनय केले भाषण, महाराज माझी इच्छा म्हण राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होत असे भारी, मंडप तो घातला जरी उत्सवासी गुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, असे म्हणून ठेवला माता अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जेवण तुझा करेल पूर्ण हेतू. असो आज तू काय केले, मला पोळ्याचा बैल बनवले. या अलंकार गुणवाले त्याचे काय कारण, मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे योग्य विष मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपदेश माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाय कारण, केलेस काय प्रदर्शन सांग मसी बच्चूलाला. जे आवडते तयासी तिच द्यावे तयासी, मी बिडापिचा संन्यासी नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला लखला वासो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमा तटी उभा विटेशी जग जेठी, तू काय माझ्यासाठी हे वैभव द्या तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरी उगले, चौबाजूंनी फेकली वस्त्रांची एक दिसगती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजान, हा प्रकार रोखून केला अशोका कुळात भोवतानी. त्यात काही कारंजाचे लोक होत हजर साचे, ते म्हणते आपल्या वाचे अभागी आमचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कसरला अंतरी मोधनाचा धरून. वर घडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्थकारण समजणे अशक्य आहे. देवी पूजा दांबिकाची शब्दमयी असते साची, पुढचा महावाक्य महावस्त्राची होती त्यांची अक्षदने. शर्कर खंड खद्यानी ऐशे म्हणून या वदनी, उचकादाना आणून ठेवी पुढे विमुगाचा. अशा दांबिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोल लक्ष्मणाचे याच कृतीने झाले. हा बच्चूलाल धन्य धन्य, जसे केले भाषण तसे ठेवले वर्तन जवा म्हणून आगळे. आता याच्या वैभवाला ओट हाना शब्द उरला, संतकृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकुल्यास, परिण लागला थांगत्यास समर्थाचा कुठे. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा सेगावी मठामध्ये. त्याने सेवाभूत केली, तपश्चर्या फळा आली. एके दिनी अशी झाली गोष्ट एका मठात, फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. हे पाहुणे गुरुवारा ऐसे रीती बोलावया. अरे तुझे नाव पितांबर, नेसताना दडके धोतर, डुंगणास पाहतीना रणते तरी झाक विड्या. नाव म्हणे सोनबाई, हाती कतलाचा वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडबडे ताणणे. तशातलाच प्रकार आई तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उभिगी. तेच नेसून बैसचे डुंगंजगाला दाविसी, हागे दुपेडा देतो तू सीने सावया कारणे. तो न करिता अनुमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडला न कोणी काय केले तरी. पितांबर दुपेटा नेसला, हे असे झाले तर आला भाऊचा घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराचे उघडे दादा घाण मात्र सुटतो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी त्यात दोन्ही हाताच्या बोटा इतके. पास होते कांतारी वृक्ष असती नाना परी, त्यातून कंचित कोटे करी नजरे पडले. त्या अपरिच होते येथे त्यांच्या शिष्य मंडळीते. काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले
निरर्थक हेच का तुझे शिष्य पण वस्त्र टाके करीशी प्रदान जे का समर्था कारण ल्यावयाच्या उपयोगी तुझी भक्ती करून आली तू खुशाल चंद असल्याची मुळे तू राहू नको थोडी अपमान करण्या सद्गुरूंचा तै पितांबर म्हणाला मीन गुरुचा अपमान केला उलट मान ठेवला आज्ञा ऐकून तयांची वस्त्रे मज त्यांनी दिले नेसाव्या सांगितले तेच परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐसी भवती न भवती झाली शिष्यात तेट माजली ती मिटवाव्या मागली ऐशारी ती गजानने पितांबरास म्हणती गुरुवरम तू येथून जावे दूर जाणते मुलं झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तू जवरी जा हिंडून भूमीवर पतनतासी तारावे डोळ्यात आसवे आणून करुणिया साष्टांग नमन मागे पाय फिरून सोडून जाता मठासी पितांबराला कुंडोलीसी बसला वनाता आंब्यापाशी चिंतन चालले मानसी निज गुरुचे सर्वदा तेथे होता रात्रभर उदय होता दिनकरा जाऊन बसला झाडावर मुंगळ्याच्या त्रासाने अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्यामुळे होते भारी लहान उतर फांद्यावर याला पितांबर जाऊन परी निर्भयसे सापडना स्थान तयासे बसण्या जाना हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपाप सात हा माकडा परी कार्य प्रितम या वृक्षावरी सत्य काय कळना लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेचा आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही गजाननाच्या शिष्याला याची सामर्थ्य असते रे या वृणा त्यांचा शिष्य असावा खचित साचा सला येता आल्याचा वृत्तांत सांगून गावात गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्र वृक्षापाशी वले कोण आले ते पाहावया म्हणाले पौरवासी नर हा ढोंगी असावा साचार बळीचा करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यावरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा झाला नुकताच अंत त्याचा अडगा नामे ग्रामात समर्थाचे शिष्य येथे तिल कशास बळे करण्या उपवास सोडून बर्फी पिढ्याला पुसून एकदा यास पावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवा विचित्र कणाई बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबरासे बसू लागला तू कोणाही कोटील कशाचा आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांनी आज्ञा मध्ये लागून करण्यात आले पर्यटन म्हणून ऐसे घेऊन वृक्षापली बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बोसी म्हणून बसलो फांदीशी वृक्षावरी जाऊन असे एकता तद्भाषण लोक कुपले दारुण अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा आशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडते साची खळगी भरण्या पोटाची आली मजुरी कराव्या देशमुख त्या गावीचा शामराव नामे साचा तो बोरडाय शिवा चारे सोंगड्या ऐकै स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून भट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या आहे की काळी त्यांनी ऐशी कृती केली ऋतून असतानविले फळे आमर वृक्षाला त्यांनी फळे आणविली तू नुसती पाने आण भली नाहीतरी आसरी तुझे न दडगत लागेल हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेल्या आंब्याचा तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखते काळी ऐशेन जरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंदे आम्हा करणे काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशनी कधी साचे बापा त्यांच्या सोडीची हाय नाय जगी नको करू उशीर हा आंबा करी हिरवागार ते ऐकता पितांबर गेला असे घाबरण बोलला असे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खाणी त्यांनी कधी देखा हिरा आणि गारा हो तैसाच मी गार परी गजानन शिष्यावतरी बोलवणं नाही वैखर यात कंजित खोटे हो गारे वरून खानीस नाही येणे जगी दोष मी जे निजगुरूच्या नावास तोरण कशी ठेवावे शामराव म्हणे त्यावर नको करू चरचर संकट शिष्यात पडता तो रते दावा करते सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साहित्या आपल्या शिष्याचं ऐशी झाली आड वीर पितांबराशी साचार झाला बिचारा चिंता तुर काय न सुचे त्यासी त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी काय होते ते पाहावयासी मुले बायका समेत निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडले कर स्तन मांडले अपार आपल्या सद्गुरू यांचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पतनताच्या रक्षण धावा आता काळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला आपल्या ब्रदासाठी पाला आणि वामर वृक्षाची माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी नातरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नर प्रगटला जनी चढविता सुडाला त्याचे पाणी झाले जनीचा भावर देवावर माझा आहे तुझर संत देवांतंत्र मुळीच नाही राहिले देवतेची हस्ती संत संत देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत जगी सूत्रा करणे तू पुष्प मी आहे सुतम तू कस्तरवी माती सत्य तुझ्यामुळे चाले येथ संकट माझ्यावरी आता न माझा अंत पायी गुराया धाव घेई या वटलेल्या वृक्षाट यानी परणे कोमल लोकासमणे पितांबर
जय जय गजानन साधुवर शेगावी अवलिया लोक उगे गजर करीती तो पालवी फुटली वृक्षाप्रती जनननी पाद येते आगाध कौतुकाला कोणी म्हणते असेल स्वप्न तेजे पडले आपणा लागून पहा चिमटा घेऊन आपल्याला कराणी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावरी कुणी असे म्हणते ही निजरबंदी असेल गारुडाच्या खेळात वाद्यावती सर्प सत्य खापऱ्या असून दृष्टी प्रत्याचे रुपये दिसते की तोही भ्रम निमाला तोडून पाहता प्रणाला फांदेवाडे तत्काळाला चिक शुभ्रसा बाहेर मग मात्र खात्री झाली वाढल्या वृक्षा पालवी फुटली गजानन माऊली खरी चायमा संत आता पितांबराविषयी शंका धरणे मानसी चला घेऊन गावास या त्यांचा शिष्य दे याच्या योग्य करुण कधीतरी गजानन येथील कोंडुली कारण वासरासाठी काय जशी ते अवघ्या असे मानवले पितांबरासे मिळतले असे जेव्हा जीव झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थांनी आपला शिष्य डोंगावी पाठविला कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गजानन साजरे उदेले भाग्य करे त्या कोंडुली गावचे श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडुलीत इतरापेक्षा संख्या दफळे येते तयाला त्या पितांबराचे भजनी तेथे जायला हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतयता जाते ठे झाला आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्यरांचे कारण घुसू लागले कर जोडून महाराज आपले म्हण का अस्थिर झाले तरी महाराज बदले लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण रामदाचा मुलगा आला आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून मी मठात तरी आता न तयार राहावया ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता महाराजांचा विचारात दिसतो इथून जाण्याचा म्हणून कसे करून जाऊन द्यावे त्या कारण चला आपण धरुचरण महाराजांचे वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटला लाता राजेंद्र मारुती मंडळी धरले चरण तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेथं तेथेच राहा से गावात परी सोडण्याचे मनात ग्राम आणू नका ते महाराजवाने निघाली तुमच्या गावात आहे दुफळी मला कोणाची जागा मिळेल नको येथे राहाव्या जी कोणाची नसेल अशी जागा जरी द्याल तरीच राहण होईल माझे या सेगावी अशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थाने आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा कुणाच्या जागेत राहण्यात कारण नाहीत सरकार यांच्या प्रीतीवर जागा देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकार असं नाही बंकटलाल बोलला वाचे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा दे लहान उरला रवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे म्हणून आंबापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तरी आमची ती तुम्हाला द्यावायस समर्थ केले भाषण काय तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चानंदाची राजे कित्येक भूमरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकार हिचा मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालक पण येते राजा लागून ज्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करता पुढे का बोलू आता हरी पाटलाच्या आता यशेला शंश हरी पाटलाकडे आली मंडळीत योगी बली त्याच्या स्थल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करीम त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकर अस्तावज केला तरी मी तुम्हाला 1 एकर देत असे तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पुरवून येत जागा आणि देऊन या तो सरकार ठराव सरकारचा आहे दप्तरी म्हणून साचा समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरी पाटील बंकट लाला निकटे झाले वर्गणीला द्रविणी दीक्षणा जमला आणि काम झाले सुरू या पुढला अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यात सत्पुरुषाचा पूर्णात येत देवराय तत्पर सदा विठ्ठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जोगाबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे श्री दास गोलवरी चित्तम हा श्री गजानन नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचेत निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य 12ोऽध्याय समाप्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली दानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की समर्थ सद्गुरु श्री गोमाजी महाराज की आदि शक्ति मुक्ताबाई की जय। सखाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की जय। श्री संत दत्तूजी महाराज की जय। बजरंग बली की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव।